हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक परबत सर पुन्हा एकदा आपलं ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो. आणि पुढील जो काय आपला साऊंड हा टॉपिक सुरू करतो आहे. साऊंड जो आहे तो 11वीसाठीचा टॉपिक आहे. टॉपिकचं नाव जरी साऊंड असलं तर साऊंड वेव्ज म्हणून आपण त्या संदर्भात बघणार आहे. वेव्हचं सर्व बेसिक अगोदर बघणार आणि मग त्याच्यामध्ये मॅक्सिमम जो पार्ट आहे साऊंडचा तो कवर करणार आहे. त्या साऊंडच्या पार्टमध्ये पुढं 12वीचे जे काय 2-3 युनिट्स आहेत, सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह, स्टेशनरी वेव्ज, ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स, ॲक्च्युली वेव्ह ऑप्टिक्स, आणि पुढं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, ऑसिलेशन्स, हे 4-5-6 टॉपिक अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहे. हे सर्व साऊंड वेव्हशीच रिलेटेड आहे. त्यामुळे आपण साऊंड वेव्ज हा टॉपिकचं थोडं बेसिक नीट लक्षात घ्यायचं आहे आणि मग पुढं ते पुढच्या टॉपिकसाठी वापर करायचा आहे. तर ठीक आहे, आपण सुरू करू. साऊंड वेव्ज, ॲक्च्युली आपल्याला साऊंड वेव्ज बघायच्या. त्याच्या अगोदर वेव्ज म्हणजे काय किंवा वेव्हच्या संदर्भातलं सर्व गोष्टी बघायच्या. आपण 9वी 10वीत 11वीत पाहिलेलं आणि इव्हन 12वीशी सर्व रिलेटेड आहे. तर त्यानुसार आपण ते आणि जास्तीत जास्त आपलं CETसाठी जे काय पॉईंट्स आहे ते कवर होतील अशा हिशोबात आपण या सर्वाचा स्टडी करणार आहे. ज्याच्यावर जास्त MCQs आहेत, न्यूमेरिकल्स आहे, त्याचा आपण जास्त डीपमध्ये थोडक्यात थेरॉटिकल कन्सेप्ट लक्षात घेणार आहे. तर ठीक आहे, साऊंडमध्ये आपण वेव्ह म्हणजे काय हे बघणार आहे. वेव्ह, व्हॉट इज वेव्ह? तर कोणताही डिस्टर्बन्स produces the wave. Any disturbance produces the wave. Actually any disturbance produces oscillations. डिस्टर्ब केला पण कोणताही मीडियम, कशालाही डिस्टर्ब केलं, हा पेन खाली टाकला तरी तिथं डिस्टर्बन्स येणार आहे, तिथं ऑसिलेशन्स येणार आहे, आणि ऑसिलेशन आले का तिथं वेव्ज येतात. तर एनी डिस्टर्बन्स प्रोड्युसेस ऑसिलेशन्स अँड व्हेन देर इज ऑसिलेशन देअर मस्ट बी दी वेव्ह. हे बेसिक झालं खरं. तर डिस्टर्बन्स प्रोड्युसेस ऑसिलेशन्स आणि ऑसिलेशन आले का तिथं वेव्ह झाल्या. त्यामुळे ऑसिलेटरी मोशन जे आहे ते सगळं आपलं इथं बराचसा भाग तो आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतोय. तर ऑसिलेटरी मोशनचे बेसिक कन्सेप्ट आपल्याला इथं क्लिअर होणार आहे. पुढं बघणारच आपण तो सेपरेट डिटेलमध्ये तो टॉपिक बघणार आहे. तर ठीक आहे. तर एनी डिस्टर्बन्स विच प्रोड्युसेस ऑसिलेशन and that oscillations which transfer from one place to another place is called wave. तर डिस्टर्बन्स जो आहे तो एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. वेव्ह मोशनमध्ये डिस्टर्बन्स ट्रान्सफर होतो, पार्टिकल जाग्यावरच थांबतात. जे काय मीडियम आहे त्याचे पार्टिकल जाग्यावर ऑसिलेट होत असतात. दॅट कॅन नॉट ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. ओनली डिस्टर्बन्स ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. आणि डिस्टर्बन्स कॅरीज दी एनर्जी. म्हणजे थोडक्यात कोणत्याही वस्तूला आपण डिस्टर्ब केलं तर ते जे काय नॅचरल, ते कोणती वस्तू नॅचरली तिच्या मिनिमम एनर्जी स्टेटला राहण्याचा प्रयत्न करते. आपण डिस्टर्ब केलं म्हणजे आपण काहीतरी एनर्जी दिली, त्यामुळे त्याला जी एक्स्ट्रा एनर्जी दिली आपण ती थोडक्यात ती डिस्टर्बन्सच्या फॉर्ममध्ये पुढं ट्रान्सफर करते, पुढं नेत असते. तो आहे तसंच राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पार्टिकल ऑसिलेट्स अबाउट इट्स मेन पोझिशन वेअर ॲज डिस्टर्बन्स मूव्स अवे फ्रॉम दॅट पोझिशन इन द फॉर्म ऑफ कॅरिंग विथ एनर्जी. तर डिस्टर्बन्स जो आहे तो म्हणजेच वेव्ह आहे आणि तो एनर्जी बरोबर नेत असतो. जिथं डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला
तिथनं कंटिन्यू पुढं तो कॅरी होत असतो, ॲडव्हान्स्ड होत असतो आणि एनर्जी घेऊन जातो. तर तो जर कंटिन्युअसली पुढे ॲडव्हान्स होत असेल तो डिस्टर्बन्स, त्याला म्हणजे कंटिन्युअसली आणि इन पर्टिक्युलर डायरेक्शन, देन दॅट आर कॉल्ड प्रोग्रेसिव्ह वेव्ज. त्यांना प्रोग्रेसिव्ह वेव्ज म्हणतात. थोडक्यात वेव्हचं बेसिक अजून बोलतो मी. वेव्ह ज्या आहे त्या दोन टाईपच्या वेव्ज आहे. पहिली जे आहे ते मेकॅनिकल वेव्ह आणि दुसरा जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. मेकॅनिकल वेव्ज आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. तर मेकॅनिकल वेव्ज ज्या काय यांच्या प्रोपॅगेशनसाठी मीडियम लागतं, मीडियमची आवश्यकता असते. म्हणजे मेकॅनिकल वेव्ज कॅन प्रोपगेट थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस, वेर ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रोपॅगेशनसाठी मीडियमची आवश्यकता नसते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या आहेत ह्या जशा मेकॅनिकल तशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे नॉन मेकॅनिकल झाल्या. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक त्याच्यात शब्दातच अर्थ आहे, इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक म्हणजे तिथं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असतात. तर मेकॅनिकल वेव्ह जे आहे त्याच्या प्रोपगेशनसाठी मीडियमची आवश्यकता असते. त्यामुळे त्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधनं प्रोपॅगेट होतात, सॉलिड आणि लिक्विड आणि गॅसेस. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रोपॅगेशनसाठी मीडियमची आवश्यकता नसते. सनलाईट आपल्याला इथपर्यंत येते, मध्ये मीडियम नाही तरी येते, म्हणजेच व्हॅक्यूममधनं येते. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स, आवश्यकता नसते. म्हणजे सॉलिड्समधनं जातात, लिक्विडमधनं जातात, गॅसेसमधनं जातात आणि इवन थ्रू व्हॅक्यूममधनं जातात. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड, लिक्विड, गॅसेस अँड व्हॅक्यूम. मीडियमची आवश्यकता नसते, म्हणजे मीडियम असलं तरी जातात आणि नसलं तरी जातात, हे लक्षात घ्यायचं. नीड नॉट बी नेसेसरी असा नाही शब्द वापरला. मेकॅनिकल वेव्ज कॅन ट्रॅव्हल्स थ्रू व्हॅक्यूम, ऑल्सो दॅट कॅन ट्रॅव्हल्स थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. तर आपला पुढचे जे काय दुसरे टॉपिक्स आहेत, वेव्ह ऑप्टिक्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज बघणार आहे. आता आपल्याला इथं खरं मेकॅनिकल वेव्ज बघायचे आहे. आणि मेकॅनिकल वेव्हचे परत दोन टाईप्स आहेत मेकॅनिकल वेव्ज. तर फॉर एक्झाम्पल, त्या भिंतीला मी दोरी बांधली, इथं दाखवतो मी रिजिड वॉल, आणि तिचं दुसरं टोक, थोडं बेसिक बोलतो मी, दुसरं टोक मी हे टोक दुसरं सेकंड टर्मिनल हे इथनं मी असं वरती नेलं फ्रॉम मीन, म्हणजे ही झिरो म्हणजे ॲक्च्युली मीन पोझिशन. ऑसिलेटरी मोशनचं बेसिक बोलतो मी. झिरोपासून एपर्यंत नेलं, एपासून झिरोला आणलं, झिरोपासून दुसऱ्या साईडला तेवढंच अंतर बीपर्यंत नेलं आणि बीपासून झिरोला आणलं, तर एक ऑसिलेशन्स कंप्लीट होईल. ह्या पार्टिकलचं एक ऑसिलेशन्स कंप्लीट होईल. आपल्याला कन्सेप्ट पूर्ण कळेल अशा पद्धतीने मी एक्सप्लेन करतो. तर झिरोपासून एपर्यंत नेलं म्हणजे मॅक्सिमम इथपर्यंत नेलं, ही ॲक्च्युली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन होईल. तर हे जेव्हा मी टर्मिनल हे दोरीचं हे एंड जो आहे तो झिरोपासून एपर्यंत वरती नेला, तर डिस्टर्बन्स इथपर्यंत पोचल, म्हणजेच वेव्हचा इतका पार्ट तयार होईल. साध्या भाषेत सांगतो मी. एपासून ओपर्यंत जेव्हा आणू तर ही सेकंड मोमेंट झाली ए टू ओ, तेव्हा डिस्टर्बन्स इथपर्यंत पोचल, म्हणजे वेव्हचा एवढा पार्ट तयार होईल. ओपासून बीपर्यंत जेव्हा नेऊ तेव्हा डिस्टर्बन्स इथपर्यंत पोचल, म्हणजे वेव्हचा एवढा पार्ट तयार होईल. आणि बीपासून ओपर्यंत जेव्हा आणू तेव्हा डिस्टर्बन्स इथपर्यंत पोचल, म्हणजेच वेव्हचा एवढा पार्ट तयार होईल. म्हणजे याचं एक ऑसिलेशन जेव्हा पूर्ण झालं, 0 to ए टू 0, 0 to बी आणि बी टू 0, म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण झालं ह्या पार्टिकलचं, त्यावेळेस डिस्टर्बन्स इथपर्यंत पोचला, ह्या टाईपचा वेव्ह फॉर्म तयार होऊन पुढचं ऑसिलेशन जेव्हा सुरू होणार आहे
किंवा पुढच्या ऑसिलेशनला हा पार्ट पुढं सरकल आणि त्या टाईपनी मग वेव पुढं प्रोपॅगेट होणार आहे. हा पार्ट पुढं सरकल आणि त्यानुसार पुढं वेव जाणार आहे. तर हे वेवचं थोडक्यात एक बेसिक झालं. म्हणजे वेव पार्टिकलचे ऑसिलेशन्स होत असतात. वेव जेव्हा ट्रान्सफर होते, वेव प्रोपॅगेट होते, तेव्हा पार्टिकल्स ऑफ द मीडियम जे येथे ऑसिलेट होत असतात, कंटिन्युअसली ऑसिलेट होतात आणि डिस्टर्बन्स पुढं पुढं ॲडव्हान्स्ड होत जातो. तर हे जे का आत्ता मी बोललो, तर इथं याचं एक ऑसिलेशन तयार झालं, तेव्हा वेव इथपर्यंत पोचली, म्हणजे एक वेव तयार झाली. एक इथं याला क्रस्ट म्हणतात, याला ट्रब म्हणतात. त्यामुळे हे जे काय डिस्टन्स आलं क्रस्ट आणि कंटिन्यू येणाऱ्या म्हणजे ॲडजस्टंट ट्रब दोघांमधलं डिस्टन्स जे ते खरं वेव लेंथ झालं. लेंथ ऑफ अ वेव, वेवची लेंथ झाली. तर वेवच्या संदर्भात टर्म्स आहेत. वेवलेंथ ती लॅम्डाने दाखवतात. वेवलेंथ दुसरं आहे हे काय मॅक्सिमम जे आला ॲम्प्लिट्यूड इथं वरच्या डायरेक्शने किंवा खालच्या डायरेक्शने, हे जे आलं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल अलॉंग एनी वन साइड म्हणजे वरती किंवा खाली, याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव. दुसरी टर्म आहे ॲम्प्लिट्यूड. एका ऑसिलेशनला जेवढा टाइम लागला, एका ऑसिलेशनला म्हणजे जिथून निघून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला गेलो, मीनला आलो, मीनपासून दुसऱ्या एक्स्ट्रीमला गेलो निगेटिव्ह एक्स्ट्रीम, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासून मीनपर्यंत आलं, म्हणजे 4 मुवमेंट झाल्या. तर एक ऑसिलेशन जेव्हा पार्टिकलचं पूर्ण होते तेव्हा एक वेव तयार होते. त्यामुळे एका ऑसिलेशनसाठी लागलेला पिरियड, टाइम रिक्वायर्ड फॉर वन ऑसिलेशन, तोच टाइम रिक्वायर्ड फॉर वन वेव होणार आहे. त्यामुळं पिरियड ऑफ ऑसिलेशन किंवा पिरियड ऑफ द वेव म्हणलं तरी चालेल. इथं पिरियडिक टाईम म्हणजे पिरियड ऑफ द ऑसिलेशन आणि पिरियड ऑफ द वेव कॅपिटल टीने दाखवणार. एक एकक टायमामध्ये किती ऑसिलेशन झाले, एक एकक टायमामध्ये किती ऑसिलेशन झाले त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव, एनने दाखवणार आपण. आणि पुढची 5वी टर्म आहे वेलॉसिटी ऑफ द वेव, वेलॉसिटी व्हीने दाखवणार आहे. ह्या वेवच्या बेसिक टर्म्स आहेत. तर इथं मी काय काढलेलं आहे आत्ता, ही जी काय वेव काढली इथं, ही जी का आत्ता वेव दाखवली, ह्या वेवमध्ये इथं पार्टिकलचे ऑसिलेशन्स वर्टिकल डायरेक्शनने होऊन राहिले आणि वेव जे आहे ती हॉरिझॉन्टल पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला चालली. म्हणजे इथं डायरेक्शन ऑफ द ऑसिलेशन्स ऑफ द पार्टिकल हे झालं डायरेक्शन्स ऑफ द ऑसिलेशन्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम, आणि त्याच वेळेस वेव ह्या डायरेक्शनने चालली. दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बोथ म्हणजे कोण, डायरेक्शन ऑफ द ऑसिलेशन्स ऑफ द पार्टिकल अँड डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन ऑफ वेव बोथ आर परपेंडिक्युलर, म्हणजे दोघं एकमेकाला ट्रान्सवर्ज आहे. बोथ आर परपेंडिक्युलर. तर अशा टाईपची जी वेव असते त्याला म्हणतात ट्रान्सवर्ज वेव. आणि जर इथं आत्ता मी दाखवली ट्रान्सवर्ज वेव झाली. मेकॅनिकल वेवचे 2 टाईप आहेत, त्याच्यापैकी हे आत्ता जी काढली मी ही ट्रान्सवर्ज वेव झाली. हा एक टाईप झाला. आणि दुसरा जो आहे आता इथं दोघं एकमेकाला बायोलॉजीमध्ये आपण वर्डिंग ऐकलेलं आहे, ट्रान्सवर्ज सेक्शन, लॉंगिट्युडिनल सेक्शन. ट्रान्सवर्ज म्हणजेच लंब, ह्या टाईपनी कट केला आपण, ह्या टाईपनी भोपळा आडवा चिरला तर तो ट्रान्सवर्ज सेक्शन होईल, आणि तो उभा चिरला, उभा कापला तर तो लॉंगिट्युडिनल सेक्शन होईल. बायोलॉजीमध्ये पाहिलेले वर्डिंग किंवा इव्हन मॅथ्समध्ये पाहिलेलं शब्दाचे प्रॉपर अर्थ असतात. तर इथं ट्रान्सवर्ज झालं, दोघं एकमेकाला लंब झाले, त्यामुळे ट्रान्सवर्ज वेव झाल्या. दोघं म्हणजे ऑसिलेशनचं डायरेक्शन आणि वेव प्रोपॅगेट होण्याचं डायरेक्शन दोघं लंब असेल तर ते ट्रान्सवर्ज वेव झाली. इथं जी काय काढलेली मी ती ट्रान्सवर्ज वेव काढली.
तर ट्रान्सव्हर्स वेव्ह जे आहे ते आत्ता पाहिलं आपण, हे ट्रान्सव्हर्स झाले. ठीक आहे, पुढचं दुसरा टाईप बघू आपण. दुसरा टाईप, आता मी इथं जे बोलतोय असं, इथं बोलतो तेव्हा इथले एअर पार्टिकल ह्या डायरेक्शनने असे ऑस्युलेट होऊन राहिले. एअर पार्टिकल, मी इथं बोलतो एअर पार्टिकल इथले या डायरेक्शनने ऑस्युलेट होऊन राहिले. इथं मी एअर कॉलम असा कन्सिडर केला तर एअर पार्टिकल जे आहे ते टू अँड फ्रो मोशन करतात. इथं एअर पार्टिकल टू अँड फ्रो मोशन करतात. मगचे पार्टिकल ऑफ द मीडियम जे आहे ते अप अँड डाऊन मोशन करत होते, वेव्ह पुढे जात होते. तर मी इथं जे काय बोलतो, साऊंड वेव्ह जी आत्ता मी बोलतो, एअर पार्टिकल टू अँड फ्रो मोशन होऊन राहिली त्यांची ह्या डायरेक्शननी, आणि त्याच वेळेस वेव्ह अशी पुढं चालली. म्हणजे इथं डायरेक्शन ऑफ द ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल असं असेल आणि वेव्ह प्रोपॅगेशनचं डायरेक्शन जर त्याला पॅरलल असेल, दोघं एकमेकाला पॅरलल असेल. इथं दोघं एकमेकाला काय झाले, परपेंडिक्युलर झाले ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये. तर याच्यामध्ये दोघं एकमेकाला पॅरलल असेल तर याला लॉंगिट्युडनल वेव्ह म्हणतात. तर हे वेव्हचा दुसरा टाईप झाला. दोघं म्हणजे डायरेक्शन ऑफ ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल ऑफ द मीडियम इज परपेंडिक्युलर टू द पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह, देन दॅट टाईप ऑफ वेव्ह इज अ लॉंगिट्युडनल वेव्ह. आत्ता मी बोललो साऊंड वेव्ह, त्याचं एक्झाम्पल झालं. लक्षात आपण हेच ठेवायचं. आत्ता मी हे जे बोललो उदाहरण दिलं, इट इज साऊंड वेव्ह अँड दॅट इज लॉंगिट्युडनल वेव्ह नेचर आहे. साऊंड वेव्स ह्या लॉंगिट्युडनल झाल्या. इयर कॉलममध्ये पाहिलेलं पण ऑसिलेशनमध्ये किंवा ऑसिलेशनमध्ये इथं पाहिलं, परत कुठं सुपरपोजिशन ऑफ द वेव्हमध्ये पाहिलं आपण. इयर कॉलम व्हायब्रेटिंग इन अ व्हायब्रेटिंग इयर कॉलम जो आहे काय क्लोज ॲट वन एंड किंवा व्हायब्रेटिंग इयर कॉलम ओपन ॲट बोथ एंड. म्हणजे इयर कॉलम जर कन्सिडर केला तिथं ज्या काय वेव्ह झाल्या त्या सगळ्या लॉंगिट्युडनल वेव्ज होतील. लॉंगिट्युडनल वेव्हचे एक्झाम्पल. तर साऊंड वेव्हचं आत्ता मी एक्झाम्पल पाहिलं. रोपवरच्या वेव्ज, स्ट्रिंगवरच्या वेव्ज, स्प्रिंगवरच्या वेव्ज ऑन अ स्प्रिंग, वेव्ज ऑन अ वॉटर सरफेस, टायडल वेव्ह. ह्या सर्व वेव्ह ज्या आत्ता ह्या बोललो मी, ह्या लॉंगिट्युडनल वेव्ह झाल्या. ह्या कोणत्या, ट्रान्सव्हर्स वेव्ह झाल्या. आणि ह्या इकडच्या साऊंड वेव्ह ज्या आहेत त्या लॉंगिट्युडनल वेव्ह झाल्या. ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडनल वेव्ह असे दोन टाईप्स आहे. मेकॅनिकल वेव्हचे दोन टाईप्स आहेत, ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडनल वेव्ज. ह्या लॉंगिट्युडनल वेव्ज आणि ह्या ट्रान्सव्हर्स वेव्ह. इथं ट्रान्सव्हर्स वेव्हचा मी सेप काढला. इथं अल्टरनेट क्रस्ट आणि ट्रप अल्टरनेटली फॉर्म होतात. तर लॉंगिट्युडनल वेव्हचा तर मी इथं सेप काढतो, म्हणजे थोडक्यात त्याची डायग्रॅम. तर इथं एअर पार्टिकल मी कन्सिडर केले. एअर पार्टिकल असे मागं पुढं टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतात. त्यामुळे वेन लॉंगिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल होतात मीडियममधनं, इथं पार्टिकल ह्या डायरेक्शनने ऑसिलेट होत असेल तर असं पार्टिकल टू अँड फ्रो मोशन तयार होते. म्हणजे पुढं सरकले तर तिथं एअर जी ती कॉम्प्रेस्ड होणार आहे, मागं सरकली तर एअर जी आहे ती रेअरिफॅक्शन होणार आहे, म्हणजे वाईडली सेपरेट होणार आहे. तर साऊंड वेव्स किंवा लॉंगिट्युडनल वेव्ज प्रोपॅगेट होत असताना मीडियमची डेन्सिटी अल्टरनेटली कमी जादा होते. कॉम्प्रेस्ड होणं, एलॉंगेट होणं, मीडियम कॉम्प्रेस्ड होणं, मीडियम एलॉंगेट होणं, मीडियम कॉम्प्रेस्ड होणं, एलॉंगेट होणं, कॉम्प्रेस्ड होणं, सेपरेशन होणं. कॉम्प्रेस्ड होते म्हणजे मीडियमची डेन्सिटी पार्टिकल जवळ येतं, मीडियमची डेन्सिटी वाढते. आणि सेपरेट होता म्हणजे मीडियमची डेन्सिटी कमी होते. तर अल्टरनेटली चेंज इन डेन्सिटी होतं. साऊंड वेव्ह जात असताना म्हणजेच लॉंगिट्युडनल वेव्स प्रोपगेट होत असताना मीडियमची डेन्सिटी अल्टरनेटली मॅक्सिमम मिनिमम होत असते. जवळ आलं म्हणजे मॅक्सिमम झालं, लांब गेलं म्हणजे मिनिमम झालं. तर अल्टरनेट चेंज इन द डेन्सिटी ऑफ द मीडियम होत असते. तर इथं कॉम्प्रेशन मी असं दाखवलं, क्लोज लाईनने दाखवलं. रेअरिफॅक्शन जे आहे ते
वाईडली सेपरेटेड लाईनने दाखवलं. कॉम्प्रेशन, रेअरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरिफॅक्शन असा अल्टरनेटली इथं तयार होतं. कॉम्प्रेशन, रेअरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरिफॅक्शन असे अल्टरनेटली तयार होतात. इथं जसं क्रस्ट तयार झालं तसं इथं कॉम्प्रेशन, रेअरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरिफॅक्शन अल्टरनेटली तयार होतात. याची टोटल लेंथ लॅम्बडा झाली. एक क्रस्ट आणि एक ट्रप म्हणजे एका क्रस्टची लेंथ वेव्हलेंथच्या अर्ध होईल λ/2. सर्व सारख्या आकाराचे असतात अल्टरनेटली. तसं इथं एक कॉम्प्रेशन आणि एक रेअरिफॅक्शन मिळून एक वेव्ह तयार होणार आहे. त्यामुळे लेंथ ऑफ द कॉम्प्रेशन जी असेल λ/2 असेल. हे सर्व आपलं झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यात फार वेळ नाही घालवत मी. पुढं सरकायचं आपल्याला. तर फरक एवढाच लक्षात घ्यायचा. तर इथं आपल्याला ॲम्प्लिट्यूड क्रस्ट ट्रप असं दाखवता येतं किंवा वेव्ह पूर्ण लक्षात येते ह्या टाईपनी. तसंच लॉंगिट्युडनल वेव्हचं आपल्याला तिथं ॲम्प्लिट्यूड किंवा हे सगळं व्यवस्थित डायग्रॅममध्ये दाखवता येत नाही किंवा लक्षात येत नाही. कॉम्प्रेशनची लेंथ जेवढी आहे तेवढीच रेअरिफॅक्शनची. काही नाही, सर्व ठिकाणी कॉम्प्रेशन आणि रेअरिफॅक्शन, कॉम्प्रेशन आणि रेअरिफॅक्शन हे जे आहे त्याचे दोघं शेजारचे दोघं मिळून कॉम्प्रेशन अँड ॲडजस्टंट रेअरिफॅक्शन फॉर्म सिंगल लॉंगिट्युडनल वेव्ह. हे बेसिक लक्षात घ्यायचं. बेसिक लक्षात घेतलं. पण ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय त्याचे एक्झाम्पल, लॉंगिट्युडनल वेव्ज म्हणजे काय त्याचे एक्झाम्पल, ट्रान्सवर्स वेव्ह. आता इथं मीडियम जे आहे ते अल्टरनेट क्रस्ट आणि ट्रबमध्ये डिवाइड झालं. इथलं मीडियम अल्टरनेट कॉम्प्रेशन आणि रेअरिफॅक्शनमध्ये डिवाइड झालं. इथं मीडियम जे आहे ते डेन्सिटी अल्टरनेटली चेंज होते. कॉम्प्रेशनपेक्षा पशी डेन्सिटी जास्त येते, रेअरिफॅक्शनपेक्षा डेन्सिटी कमी येते. ह्या सगळ्या गोष्टी. आता या ट्रान्सवर्स वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स. ट्रान्सवर्स वेव्स ओनली ट्रॅव्हल्स थ्रू सॉलिड्समधनं जातात. हे जे काय मी इथं एक्झाम्पल लिहिले हे सर्व सॉलिडचे एक्झाम्पल झाले. ट्रान्सवर्स वेव्ह प्रोपगेट ओनली थ्रू सॉलिड्स, वेअर ॲज लॉंगिट्युडनल वेव्स प्रोपगेट थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. तिघातूनही जातात. लिक्विड्स अँड गॅसेस तिघातूनही जातात. त्या सॉलिडमधनं जातात. त्यामुळे इथं सॉलिडला सेप अँड साईज असतं. त्यामुळे ह्या प्रोपगेट होत असताना जे काय मीडियम आहे त्याची सेप अँड साईज, सॉलिडला सेप अँड साईज असतं. त्यामुळं त्या मीडियमची जी काय इलॅस्टिसिटी आहे त्याच्या संदर्भातली इलॅस्टिसिटी पाहिजे. म्हणजेच याला सेप अँड साईजची इलॅस्टिसिटी पाहिजे. दिस वेव्स ट्रान्सवर्स वेव्ह प्रोपगेट थ्रू सॉलिड्स ओनली, सॉलिड्स हॅव्हिंग सेप अँड साईज. देअरफॉर जे काय मीडियम आहे दॅट मस्ट हॅव्हिंग दी इलॅस्टिसिटी इन सेप अँड साईज. म्हणजेच त्यालाच म्हणतात मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तसे ह्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधनं जातात. म्हणजे इथं व्हॉल्यूमच्या संदर्भात आहे. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस तिघांनाही व्हॉल्यूम असतं. त्यामुळे हे जे काय मीडियम आहे त्याला व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी म्हणजेच बल्क इलॅस्टिसिटी म्हणजेच मॉड्युलस, व्हॉल्यूम मॉड्युलस किंवा बल्क मॉड्युलस पाहिजे. इलॅस्टिसिटी जी आहे ती बल्क इलॅस्टिसिटी, व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी पाहिजे. याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पाहिजे. इलॅस्टिक कॉन्स्टंट जो आहे तो 3 नंबरचा, म्हणजे त्याच्या इथं ती इलॅस्टिसिटी असणार आहे. इथं बल्क मॉड्युलस केने दाखवलेला पण ती इलॅस्टिसिटी असणार आहे. ह्या सॉलिडमधनं जातात. ट्रान्सवर्स वेव्ह जे आहे दॅट कॅन ट्रॅव्हल्स थ्रू सॉलिड्स ओनली, वेअर ॲज लॉंगिट्युडनल वेव्स ट्रॅव्हल्स थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. ट्रान्सवर्स वेव्हची व्हेलॉसिटी जी आहे, ट्रान्सवर्स वेव्हची व्हेलॉसिटी √T/m. टी म्हणजे टेन्शन जे इन द स्ट्रिंग म्हणा पाहिजे तारीवरच्या वेव्ह जर असेल तर. आणि स्मॉल m म्हणजेच मास पर युनिट लेंथ. बेसिक अर्थ आहे.
ही ट्रान्सव्हर्स वेव्हची व्हेलॉसिटी असते. लॉंगिट्युडिनल वेव्हची व्हेलॉसिटी जी येते ती v इज इक्वल टू अंडर रूट इलॅस्टिसिटी ऑफ द मीडियम अपॉन डेन्सिटी ऑफ द मीडियम. हे लॉंगिट्युडिनल वेव्हची व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. लॉंगिट्युडिनल वेव्हची व्हेलॉसिटी इन एनी मीडियम, एनी मीडियम म्हणजे सॉलिड असो, लिक्विड असो, गॅसेस असो, त्या मीडियमची इलॅस्टिसिटी डिवायडेड बाय त्या मीडियमची डेन्सिटी रूटमध्ये. हे लॉंगिट्युडिनल वेव्हची व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. तर पुढं ऐकायचं आता थोडं. लॉंगिट्युडिनल वेव्हच्या संदर्भात, लॉंगिट्युडिनल वेव्हच्या संदर्भात जे काय व्हेलॉसिटी ऑफ द लॉंगिट्युडिनल वेव्ह डिफरंट मीडियममध्ये डिफरंट राहणार आहे. एनी मीडियम म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस ती वेगवेगळे राहणार आहे. तर त्याच्यापैकी एअरमध्ये व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर किती असते ते न्यूटननी सांगितलेलं आहे. त्याला म्हणलं न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. तर एअरमध्ये साऊंडची व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जो येतोय तो येतो अंडर रूट ई अपॉन रो. हा एनी मीडियम आहे. इथं एअरमध्ये जर असेल तर थोडं ऐकायचं आहे. तर न्यूटननी जो काय फॉर्म्युला डिराइव्ड केला तो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एनी मीडियम हा फॉर्म्युला आलेला आहे. आणि न्यूटननी जो काय साऊंडची फक्त एअरमध्ये व्हेलॉसिटी किती आहे त्याच्यासाठीचा फॉर्म्युला, तर व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन एअर अकॉर्डिंग टू न्यूटन. तर साऊंड वेव्ह जेव्हा एअरमधनं जातात तेव्हा डेन्सिटी चेंजेस जे होतात अल्टरनेट चेंज इन द डेन्सिटी जे काय होतात त्या न्यूटननी काय अज्यूम केलं. न्यूटननी हे अज्यूम केलं का ते जे काय डेन्सिटी चेंजेस होतात ते आयसोथर्मल कंडिशनला होतात. आयसोथर्मल कंडिशनला होता म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. म्हणजे हे जे काय चेंजेस होतात कॉम्प्रेशनपाशी डेन्सिटी वाढणं, रेरिफॅक्शनपाशी डेन्सिटी कमी होणं, तर अल्टरनेट कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन जे काही चेंजेस होतात अल्टरनेट चेंजेस, कॉम्प्रेशनचं त्या जागीनंतर रेरिफॅक्शन होणं, रेरिफॅक्शनचं कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशनचं रेरिफॅक्शनचं कॉम्प्रेशन, हे अल्टरनेट जे काय चेंजेस होतात डेन्सिटी चेंजेस ऑफ द मीडियम म्हणजे डेन्सिटी अल्टरनेटली मॅक्सिमम आणि मिनिमम जी काय होते तर ही जी काय प्रोसेस होते तर ते दॅट टेक्स प्लेस ॲट आयसोथर्मल कंडिशन असं न्यूटनने अज्यूम केलं. आणि त्या आयसोथर्मल कंडिशनच्या वेळेस ही जी काय इलॅस्टिसिटी ऑफ द एअर जी असते त्याला आयसोथर्मल इलॅस्टिसिटी म्हणला आणि दॅट इज ऑलवेज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकी असते. त्यामुळे ही व्हॅल्यू जर मी इथं टाकली, इथं टाकतो डायरेक्ट, हे आपलं सर्व झालेलं जस्ट रिव्हिजन टाईप आहे. त्यामुळे हे ई म्हणजेच ई आयसोथर्मल आणि दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर झाला. ईची किंमत ही झाली एअरसाठी झालं न्यूटन्स फॉर्म्युला फॉर एअर. आणि मग हे जे काय न्यूटननी पुढं ती व्हॅल्यू काढून पाहिली. पी म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो असतो तो NTPला काढू आपण HDG. एच म्हणजे मर्क्युरीची हाईट 76 मीटर याच्यात घेतली आपण SI युनिटमध्ये. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट NTP किती असतो तो काढू. NTP म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजेच 273 केल्विन. 0 डिग्रीला 273 केल्विनला तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती येतो ते हे 5वी 7वीचा फॉर्म्युला आपण काढू. तर H म्हणजे 0.76 मीटर झालं. D म्हणजे डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी 13,600 असते. आणि G म्हणजेच SI युनिटमध्ये ते झालं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे सर्व कॅल्क्युलेशन केलं. हे झालं पीची व्हॅल्यू, रोची व्हॅल्यू, डेन्सिटी ऑफ द मीडियम. रोची व्हॅल्यू हे कॅल्क्युलेशन करत नाही बसत मी, ह्या किमती डायरेक्ट इथं टाकतो.
आणि रोची व्हॅल्यू म्हणजे जे काय मीडियम आहे एअर मीडियम एअरची डेन्सिटी जी काय असते एअरमध्ये मॅक्सिमम डायटॉमिक मॉलिक्युल्स आहेत डायटॉमिक गॅसेस जास्त आहे ती जी काय डेन्सिटी आहे ते 1.293 किलोग्रॅम पर मीटर क्यूब येते डेन्सिटी ऑफ द एअर ॲट NTP 1.293 तर या सर्व व्हॅल्यू जिथं टाकल्या ह्या आणि ह्या रोची आणि हे पुढे सिम्प्लिफाय केलं तर ते येतं 280 मीटर पर सेकंद वेलॉसिटी ऑफ साऊंड हा झाला ॲक्च्युली न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ द साऊंड न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ द साऊंड इन इयरसाठी आहे फक्त कोणत्याही मीडियमसाठी नाही हा इयरसाठी हा प्रेशर जो आहे तो ॲटमॉस्फेरिक म्हणजे इयरसाठी झालं तर ही एवढी आली 280 मीटर पर सेकंद NTPला न्यूटन्स फॉर्म्युलानुसार वेलॉसिटी ऑफ द साऊंड येते 280 मीटर पर सेकंद एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जी येते एक्सपेरिमेंटल NTPला ती येते 332 मीटर पर सेकंद त्यामुळे ही जी काय एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि ही जी काय न्यूटन्स फॉर्म्युल्याने काढलेली व्हॅल्यू जी काय दोघांमध्ये डिफरन्स जर 280 आणि 332 म्हणजे किती 52चा डिफरन्स आहे 280 साठी 52 डिफरन्स झालं तर एकासाठी किती पर्सेंटेजमध्ये ते 100साठी किती जर काढलं 100साठी किती काढलं तर ते 60% येईल तर 16% डिफरन्स आहे बाकी आपल्याला त्याचं फार गरज नाही न्यूटन्स फॉर्म्युल्याने वेलॉसिटी ऑफ साऊंड 280 मीटर पर सेकंद येते एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जी येते 332 मीटर पर सेकंद येते कधी NTPला त्यामुळे न्यूटन्स फॉर्म्युल्यामध्ये 16% कमी आहे एरर आहे म्हणजे 16% लेस आहे तर एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू एवढी येते 60% लेस आहे म्हणजे थोडक्यात हा न्यूटन्स फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी एरर आहे काहीतरी कमतरता आहे तर ती जे काय आहे न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड हा जो आहे हा न्यूटन्स फॉर्म्युला त्याच्यातच पुढं लॅप्लास या सायंटिस्टने करेक्शन केलं आणि तो जो काय फॉर्म्युला आला तो ॲक्युरेट फॉर्म्युला झाला किंवा परफेक्ट फॉर्म्युला झाला त्यालाच म्हणलं लॅप्लास फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ द साऊंड इन इयर हा न्यूटन्स फॉर्म्युला झाला न्यूटन्स फॉर्म्युला इयरसाठी फक्त आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर न्यूटन्स फॉर्म्युला तर इथं हा जो काय प्रेशर घेतला होता आयसोथर्मल कंडिशन कन्सिडर केली होती न्यूटननी सगळे अझम्पशन जे ते व्हॉल्यूम चेंजेस किंवा डेन्सिटी चेंजेस डेन्सिटी जवळ आली म्हणजे व्हॉल्यूम चेंज झालं म्हणजे पार्टिकल जवळ आले डेन्सिटी वाढली पार्टिकल बाजूला गेले डेन्सिटी कमी झाली तर हे जे काय डेन्सिटी चेंजेस होता अल्टरनेटली ते आयसोथर्मल कंडिशनला होतात असं न्यूटनने म्हणलं होतं तर त्याच्यामध्येच आता थोडं करेक्शन केलं तर ते आयसोथर्मलला न होता ते कशाला होतात ॲडियाबॅटिक कंडिशनला होता इथे आयसोथर्मल म्हणलं होतं न्यूटननी तर लॅप्लासने काय म्हणलं लॅप्लासने जे काय म्हणलं ते ॲडियाबॅटिक कंडिशनला होतात ॲडियाबॅटिक तर हे जे काय व्हॉल्यूम चेंजेस ॲडियाबॅटिकला का होतात त्याचं एक्सप्लेनेशन दिलं लॅप्लासने ते व्हॉल्यूम चेंजेस डेन्सिटी चेंजेस म्हणा पाहिजे तर प्रॉपर शब्द डेन्सिटी चेंजेस म्हणजेच अल्टरनेट कॉम्प्रेशन रेअरिफॅक्शन हे अल्टरनेट जे काय फॉर्मेशन होतं हे दॅट टेक्स प्लेस सो रॅपिडली इतकं फास्ट होत असतं ते अल्टरनेट कॉम्प्रेशन रेअरिफॅक्शन का ते इतकं फास्ट होत असल्यामुळं कॉम्प्रेशनमधली एनर्जी रेअरिफॅक्शनमध्ये म्हणजे कॉम्प्रेशनमधली एनर्जी रेअरिफॅक्शनमध्ये जशीच्या तशी पूर्ण रिगेन होत नाही एनर्जी रिगेन होत नाही त्यामुळे ते आयसोथर्मलला न होता ॲडियाबॅटिकला होतं तर त्याने ॲडियाबॅटिक कंडिशनला होतं असं म्हणलं म्हणजे ॲडियाबॅटिक कंडिशन तर दॅट टेक्स प्लेस
चेंजेस जे डेन्सिटी चेंजेस म्हणजेच कॉम्प्रेशनचं रेअरिफॅक्शन होणं, रेअरिफॅक्शनचं कॉम्प्रेशन होणं, कॉम्प्रेशनचं रेअरिफॅक्शन होणं, हे अल्टरनेट जे काय चालू असतं दॅट टेक्स प्लेस सो रॅपिडली, देअर फॉर कॉम्प्रेशनमधली एनर्जी जशीच्या तशी 100% रिगेन रेअरिफॅक्शनमध्ये होत नाही किंवा व्हायसा वर्सा. त्यामुळं काय ते ॲडॅबॅटिक कंडिशनला होतं असं लॅप्लासने म्हणलं. आणि ॲडॅबॅटिकला मग तो जो काय प्रेशर जो असतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा ॲडॅबॅटिकला जी इलॅस्टिसिटी येणार आहे त्याला ई ॲडॅबॅटिक म्हणलं. आणि ते ॲडॅबॅटिक इलॅस्टिसिटी मग अशी जसं ई आयसोथर्मल प्रेशर इतकी होती ॲटमॉस्फेरिक, तसं ई ॲडॅबॅटिक नुसतं प्रेशर इतकी न राहता गॅमा इंटू पी इतकी असते. गॅमा म्हणजे त्याला ॲडॅबॅटिक कॉन्स्टंट म्हणलं. आपलं झालेलं आहे केमिस्ट्री तिकडं फिजिक्समध्ये बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. गॅमा पी एवढं असतं ई ॲडॅबॅटिक. त्यामुळे इथं किंवा बेसिक जो फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एनी मीडियम, इथला हा ई जो येतो ई ॲडॅबॅटिक झाला, आयसोथर्मल न होता ॲडॅबॅटिक झाला आणि तो नुसता पी न होता गॅमा पी इतका झाला. त्यामुळं व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर बाय लॅप्लास फॉर्म्युला काय आलं, पी अपॉन रो एवढाच नाही आता गॅमा पी अपॉन रो आला. आणि मग या गॅमाची व्हॅल्यू इयरमध्ये गॅमा जो आहे मग अशी मी बोललो मॅक्सिमम डायॲटॉमिक मॉलिक्युल्स आहे, डायॲटॉमिक गॅसेस आहे. आणि डायॲटॉमिक गॅसेससाठी गॅमा जो येतो तो हा जो काय गॅमा म्हणजे ॲडॅबॅटिक कॉन्स्टंट म्हणजे सी पी अपॉन सी व्ही, तो जो येतो तो 1.41 येतो. त्यामुळे ह्या गॅमाची व्हॅल्यू टाकली मी, थोडे सेकंदात कॅल्क्युलेशन करतो मी. हा गॅमा आणि मगाचा हा याची व्हॅल्यू ॲट एन टी पीला मग अशी काढली होती आपण, एन टी पीला 280 येते. आणि गॅमाची व्हॅल्यू जी असते ते रूटमध्ये गॅमा म्हणजेच रूटमध्ये 1.41, ह्या याचं रूट काढलं तर ते येतं 1.189 असं काहीतरी या टाईपने येतं. आणि मग याची व्हॅल्यू येते 332 मीटर पर सेकंडच्या आसपास, 332 मीटर पर सेकंडच्या आसपास येते. म्हणजेच एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जी आहे तेवढीची इथं आली. त्यामुळे हा करेक्टेड फॉर्म्युला झाला. हा लॅप्लास फॉर्म्युला जो आहे तो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर काढण्याचा करेक्ट फॉर्म्युला झाला. न्यूटन्स फॉर्म्युला आणि लॅप्लास फॉर्म्युलामध्ये एवढाच फरक आहे. तर इयरमध्ये ही व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयरमध्ये एवढी येते, साऊंडच्या संदर्भात चालू आहे. आणि साऊंडचं जे आहे ते इयरमध्ये व्हेलॉसिटी न्यूटन्स फॉर्म्युला आणि हा करेक्ट केलेला त्याला लॅप्लास फॉर्म्युला म्हणलं. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर ती आली गॅमा पी अपॉन रो इयरमध्ये, इयरमध्ये एवढी येते. सॉलिडमध्ये प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला न्यूमेरिकल सोडवताना सॉलिडमध्ये ती असते व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर हे गॅमा पी किंवा पी जो होता तर इथं सॉलिडमधनं यंग्ज मॉड्युलस इतकी असते, हा √y अपॉन रो. आणि लिक्विडमध्ये जे इलॅस्टिसिटी ऑफ द मीडियम जी आहे ही जी होती इलॅस्टिसिटीच होती. ही कोणती इलॅस्टिसिटी होती, इज इलॅस्टिसिटी ऑफ द मीडियम. मग ती आयसोथर्मल होती किंवा ई ॲडॅबॅटिक होती, ॲडॅबॅटिक. आणि ते नंतर मग गॅमा पी इतकी झाली, त्यानुसार हा फॉर्म्युला आला. तसा हा इथली इलॅस्टिसिटी जी असते सॉलिडमध्ये ती यंग्ज मॉड्युलस इतकं येतं, यंग्ज मॉड्युलस. आणि लिक्विडमध्ये जे येते, लिक्विडमध्ये जे येतं ते बल्क मॉड्युलस इतकं येतं. ते झालं व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर बाय लॅप्लास फॉर्म्युला, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन लिक्विड. हे झालं साऊंडच्या संदर्भातलं थोडं बेसिक. तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर, इयरच्या संदर्भात साऊंडचं मॅक्सिमम आपण इयरमध्ये मूव्ह होतं म्हणजे प्रोपगेट होतं, हे असं थोडं आपण लक्षात घेतलं. तर साऊंडची इयरमध्ये व्हेलॉसिटी
साऊंडची सॉलिडमध्ये व्हेलॉसिटी आणि साऊंडची लिक्विडमध्ये व्हेलॉसिटी असं रिलेशन आहे. velocity of sound in solid is maximum than that of the liquid and than that of the air. सॉलिड मध्ये साऊंडची वेलॉसिटी सगळ्यात जास्त असते, लिक्विडपेक्षा जास्त आणि एअरपेक्षा जास्त. एअरची वेलॉसिटी साऊंडची एअरमध्ये वेलॉसिटी किती असते आत्ता पाहिलं आपण. NTPला म्हणजे 0 डिग्री टेम्परेचरला, 0 डिग्री सेंटीग्रेडला म्हणजे 273 केल्विनला साऊंडची वेलॉसिटी एअरमध्ये किती असते, 332 मीटर पर सेकंद असते. साऊंडची वेलॉसिटी या फॉर्म्युलेने एअरमध्ये ही असते. हे एक थोडं रिलेशन लक्षात घ्यायचं. एअरमध्ये सर्वात कमी असते, लिक्विडमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आणि सॉलिडमध्ये त्याच्यापेक्षा जास्त. सॉलिडमध्ये सर्वात जास्त असते, लिक्विडमध्ये कमी, एअरमध्ये अजून कमी. त्यामुळे आपण म्हणतो भिंतीला कान असतात. भिंतीतनं पटकन जास्त वेलॉसिटीने पुढे आवाज जातो. ठीक आहे, पुढचा भाग. तो वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर बाय लॅप्लास फॉर्म्युला. याच्यावरनं बघायचं आहे कोणत्या कोणत्या ॲटमॉस्फेरिक फॅक्टरवर वेलॉसिटी डिपेंड्स आहेत. तर इथं जे दिसतं गॅमा एअरसाठी 1.4 तो जवळजवळ ऑलरेडी कॉन्स्टंटच झाला. त्यामुळे इथं जरी असं दिसत असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ प्रेशर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ डेन्सिटी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इथं हे जरी दिसत असेल फॉर्म्युल्यात हे, तर तसं नाही आहे, तसं नाही आहे. ते का नाही पुढं बघायचं, ते का नाही पुढं बघायचं. प्रेशर जो आहे, ठीक आहे, मी पुढं सिम्प्लिफाय करतोय. गॅमा पी डेन्सिटी म्हणजेच मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, आणि हे व्हॉल्यूम वरती आलं त्यामुळे हे असा झाला फॉर्म्युला. आणि पी व्ही म्हणजेच काय आलं, प्रेशर आणि व्हॉल्यूमचा गुणाकार जो आहे कॉन्स्टंट असतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, अँड दॅट इज बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉनुसार हे सर्व कॉन्स्टंट झालं. प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट अ टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर पी व्ही कॉन्स्टंट झाला. म्हणजेच इथं दिसतं वेलॉसिटी हा कॉन्स्टंट झाला टोटल पी व्ही. प्रेशर वाढला तिथं व्हॉल्यूम कमी होणार आहे, प्रेशर वाढला. पी व्ही कॉन्स्टंट म्हणजे काय, ॲक्च्युली प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. त्यामुळे प्रेशर वाढला व्हॉल्यूम कमी होतं, किंवा व्हॉल्यूम वाढलं प्रेशर कमी होणार आहे. व्हॉल्यूम वाढलं प्रेशर कमी, बॉइल्स लॉ. ठीक आहे, त्याच्यात फार जास्त वेळ नाही घालवत. तर मगाशी जसं इथं पीला डायरेक्टली वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द प्रेशर असं इथं दिसतं, पण ते तसं नाही आहे. म्हणजे प्रेशरला याच्यावरनं दिसतं, कारण डेन्सिटी प्रेशर हे एअरचे एकाच मटेरियलचा भाग आहे. त्यामुळं प्रेशर आणि व्हॉल्यूम बॉइल्स लॉनुसार टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर हे सर्व कॉन्स्टंट झालं. त्यामुळे वेलॉसिटी ऑफ द साऊंड इन एअर डज नॉट डिपेंड्स ऑन प्रेशर, प्रेशरवर अवलंबून नसते. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर डज नॉट डिपेंड्स ऑन प्रेशर. फॅक्टर्स बघतो आपण, ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स ऑन म्हणजे कोणते कोणते नुसार वेलॉसिटीवर काय इफेक्ट्स होतात. इफेक्ट्स ऑफ द ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स ऑन वेलॉसिटी ऑफ द साऊंड इन एअर. तर त्याच्यापैकी प्रेशर डज नॉट चेंज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. म्हणजे एअरचा प्रेशर कमी जादा झाला तरी व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड आहे तीच राहते. हवा जोरात सुटली, कमी झाली, जास्त झाली, वादळ आले तर प्रेशर चेंज झाला तरी व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन एअर आहे तीच राहते. आता पुढं परत हे जे आलं अंडर रूट पी व्ही,
याच्यामुळे हे कॉन्स्टंट झाला, हा टोटल कॉन्स्टंट झाला, त्यामुळे प्रेशरवर अवलंबून आहे. आता हे दुसरा फॅक्टर जे येतं इथं, व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन एअर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचा काय परिणाम होतो, म्हणजे डेन्सिटी वाढली तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर काय होईल, कमी होईल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट. तर डेन्सिटी कधी वाढते, ठीक आहे, डेन्सिटीच्या संदर्भात थोडं बघू आपण. डेन्सिटी मॉइस्ट एअर घेतली, मॉइस्ट, किंवा ड्राय एअर घेतली, ड्राय. मॉइस्ट एअरमध्ये वॉटर वेपर्स जास्त असतील, वॉटर वेपर्स जास्त असले तर ढगामध्ये वॉटर वेपर्स जास्त असतात, ढग वरती असतात, लक्षात ठेवण्यासाठी बोलतो मी. मॉइस्ट एअर कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स, आणि लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स असणारं म्हणजे ढग आले, ढग वरती राहतात, खाली नाही येत, ढग वरती राहतात म्हणजे त्याची काय झालं, डेन्सिटी कमी झाली. कमी डेन्सिटीचा वस्तू वरती जाते, ज्याची डेन्सिटी कमी आहे ते वरती जातं. त्यामुळे ढगाची डेन्सिटी ज्या अर्थी ते वरती आहे त्या अर्थी डेन्सिटी कमी आहे, आणि त्याच्यात मॉइस्ट एअर आहे म्हणजे मॉइस्ट एअरची डेन्सिटी काय असते, कमी असते. मॉइस्ट एअरची डेन्सिटी काय झालं, कमी झालं, डेन्सिटी ऑफ द मॉइस्ट एअर लेस झालं दॅन दॅट ऑफ द ड्राय एअर. ड्राय एअरची डेन्सिटी जास्त असेल, त्यामुळे ज्या एअरमध्ये मॉइस्ट आहे, जी एअर मॉइस्ट आहे म्हणजे जिथं वॉटर वेपर जास्त आहे तिची डेन्सिटी कमी होईल, आणि डेन्सिटी कमी म्हणजे तिथं काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन एअर जास्त असणार आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये एअर मॉइस्ट असते किंवा हिवाळ्यात मॉइस्ट असते, तर मॉइस्ट एअर जर असलं तर डेन्सिटी कमी झाली म्हणजेच व्हेलॉसिटी साऊंडची वाढते. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात साऊंडची व्हेलॉसिटी वाढते, कारण एअर मॉइस्ट असते म्हणजे डेन्सिटी कमी असते, त्यामुळे व्हेलॉसिटी वाढते. उन्हाळ्यात ड्राय एअर असते, जास्त ड्राय एअर असते म्हणजे डेन्सिटी जास्त असल्यामुळं व्हेलॉसिटी कमी असते साऊंडची, उन्हाळ्यात व्हेलॉसिटी कमी असते. आणि तिसरं बघायचं आता, तिसरा फॅक्टर म्हणजे याच्यावरनं दिसतं इथं पी व्ही ची व्हॅल्यू टाकतो मी, जनरल गॅस इक्वेशन किंवा गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू आर टी फॉर 1 मोल घेतो मी, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. तर इथं व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन एअर गॅमा, पी व्ही म्हणजेच आर टी अपॉन यम, ते आर टी गॅमा, आर गॅमा अपॉन कॅपिटल एम जे आहे ते कॉन्स्टंट झाले, त्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट टेम्परेचर घ्यायचं आहे, म्हणजे टेम्परेचर वाढलं तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर वाढते, टेम्परेचर कमी झालं तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर कमी होते. टेम्परेचर वाढलं, उन्हाळ्यात टेम्परेचर वाढतं, त्यामुळे ह्या टेम्परेचरने काय होतं, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर वाढते. तर मगाशी पाहिलं आपण the velocity of sound in air is directly proportional to square root of absolute temperature. उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त असतं, व्हेलॉसिटी एअरमध्ये साऊंडची व्हेलॉसिटी वाढते. तर मगाशी पाहिलं आपण 0 डिग्री सेंटीग्रेडला व्हेलॉसिटी किती असते, 332 मीटर पर सेकंद असते. तर हे मगाचं जे सगळं कॅल्क्युलेशन केलं ते फॉर्म्युला आता कॅल्क्युलेशन करत नाही बसत मी. तर 1 डिग्री सेंटीग्रेडमधनं टेम्परेचर वाढवलं तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एवढी वाढते. 1 डिग्री सेंटीग्रेडने जर टेम्परेचर वाढलं तर एका डिग्रीसाठी 0.5 म्हणजे अर्धा मीटर पर सेकंद झालं असतं, ते 0.61 म्हणजे अर्ध्या मीटरपेक्षा थोडी जास्त नाही वाढते. एका डिग्रीसाठी व्हेलॉसिटी ऑफ साऊंड
increases 0.61 मीटर पर सेकंद पर डिग्री राईज इन टेम्परेचर. 1 डिग्रीने टेम्परेचर वाढवला तर हे 0 डिग्रीला एवढी आहे, तर 25 डिग्रीला किती येईल किंवा 24 डिग्रीला किती येईल, 24 डिग्रीला. 0 डिग्रीला हे कॅल्क्युलेशननुसार आता एका डिग्रीला अर्ध्यापेक्षा जास्त नाही वाढलं. 24 डिग्रीला म्हणजे 12 आणि पुढचे 6 म्हणजे किती झालं, पाहिजे तर त्याने 0.6ने मल्टिप्लाय केलं. 6 चौक 24, 2 6 2 12 2 14, 14.4 डिग्री सेंटीग्रेड, 14.4 मीटर पर सेकंदने वाढेल. त्यामुळे 332 आणि 14 346.4 मीटर पर सेकंद झालं 24 डिग्रीला. 346.4 मीटर पर सेकंद झालं. रफ कॅल्क्युलेशन, रफ म्हणजे फार ॲक्युरेट करायची गरज नाही. पर डिग्री राईज इन टेम्परेचर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड अर्ध्यापेक्षा जास्त, हा डिजिट लक्षात ठेवायचा. 0.61 मीटर पर सेकंद किंवा साधं रफमध्ये अर्धा मीटर पर सेकंदनी वाढते एका डिग्रीला. आत्ता समजा किती 48 टेम्परेचर समजा आत्ता ह्या इन्स्टंटला 44 डिग्री सेंटीग्रेड आहे. 44 उन्हाळा आहे, त्यामुळे 44 म्हणजे 22 2 44 म्हणजे 25-27 डिग्रीने वाढेल. 25-27 डिग्रीने याच्या कम्पॅरेटिव्हली म्हणजे 332 आणि 25 350 2 357च्या आसपास झालं. 357च्या आसपास व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर असेल आत्ता ह्या टेम्परेचरला 44 डिग्री सेंटीग्रेडला. तर या टाईपचे क्वेश्चन MCQज आहे किंवा आपल्याला त्यावेळेस त्या इन्स्टंटला तसे लक्षात घ्यायचं. तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या संदर्भात पाहिला पण न्यूटन्स फॉर्म्युला पाहिला, लॅप्लास फॉर्म्युला पाहिला, त्यानुसार ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स पाहिले, कोण कसं परिणाम करतं. पुढं व्हेलॉसिटी जे येते पर डिग्री राईज इन टेम्परेचर अर्धा मीटर पर सेकंदच्या अर्धापेक्षा थोडं जास्तने वाढते. तात्पुरतं मी अर्धा मीटर पर सेकंदच लक्षात घेतलं आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन करून त्यानुसार थोडं कमी जादा करून जनरल किती असेल ते अंदाजित त्याच्या ॲप्रॉक्झिमेट मोस्ट करेक्ट व्हॅल्यू काढली. असं वेगवेगळ्या टेम्परेचरला काढता येईल. पुढचा पॉईंट बघायचा तर व्हेलॉसिटी साऊंडच्या संदर्भातलं संपलं. ते फार त्याच्यावर जास्त डीप बोलत नाही बसत. तर साऊंडच्या संदर्भातला अजून आता एक इको हा एक कन्सेप्ट आहे. इको म्हणजे नेमकं काय आणि रिव्हर्बरेशन हे दोन्ही एकमेकाशी रिलेटेड आहे. तर व्हॉट इज इको म्हणजे काय आता नीट ऐकायचं. प्रतिध्वनी डोंगरदऱ्यामध्ये आपल्याला आपलाच आवाज पुन्हा रिपीट ऐकू येतो. तर तो काय येतो, तर तिथं डोंगरदऱ्यामध्ये कुठेतरी डोंगरावर रिफ्लेक्टिंग सरफेसवर आदळून तो आपल्याला परत येतो. इको प्रतिध्वनी. तर त्याचं मेन रिझन म्हणजे दिस रिफ्लेक्शन ऑफ द साऊंड, जो काय ओरिजिनल साऊंड अप्लाय that is get reflected from reflecting surface and we heard again it. So this hearing of the reflected sound from reflecting surface, that phenomenon is called echo. त्याला इको म्हणतात. तर इको का तयार होतो, तर इको ॲक्च्युली 22 डिग्री सेंटीग्रेडला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर 0 डिग्री सेंटीग्रेडला किती असते हे पाहिलं आपण. 22 डिग्रीला किती काढता येते, 0ला एवढी तर 22ला म्हणजे 11 दुनी 22 म्हणजे ती 13-14ने वाढते. 11 दुनी 22 म्हणजे ती 13-14ने वाढते. तर ती येते 344 मीटर पर सेकंद. 32 आणि 10 42 43 44 12ने वाढते. 22 11 दुनी 22 म्हणजे 12च्या आसपास 344 मीटर पर सेकंद. 22 डिग्री सेंटीग्रेडला म्हणजे आपलं जनरल जे काय टेम्परेचर आहे ॲव्हरेज टेम्परेचर घेतलं पण इथं नीट लक्षात घ्यायचं.
तर आपल्याला जे काय साऊंड ऐकू येतो, इको जो ऐकू येतो, तर मानवी ब्रेन जे असतं, आपले इयर जे आपल्याला जो आवाज ऐकू येणार ते मानवी ब्रेनची रिटेंड एवढ्या टायमामध्ये करतो. म्हणजे आपल्याला रिटेंड करतो म्हणजे डिस्टिंग्विश करतो. इफ द टाइम इज लेस दॅन 0.1 मिनिमम टाइम 0.1 सेकंद पाहिजे मिनिमम. तर आपलाच आवाज आपल्याला परत किंवा समोरचा आवाज किंवा आपल्या दोन आवाजाचं डिस्टिंक्शन म्हणा किंवा डिफरन्स म्हणा, जर तो 0.1 सेकंद मिनिमम 0.1 सेकंद जर असेल तर आपला मेंदू तो सेपरेशन करू शकतं. त्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आणि त्यामुळं डिस्टन्स जर म्हणलं आपण तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. त्यामुळे डिस्टन्स जे आलं ते व्हेलॉसिटी इंटू टाईम आलं. त्यामुळे हे 22 डिग्री सेंटीग्रेडला म्हणजे 344 व्हेलॉसिटी झाली इंटू 0.1 म्हणजे 34.4 मीटरवर. एवढा डिस्टन्स मिनिमम एवढा डिस्टन्स असेल. म्हणजे ते जे काय डोंगरदऱ्यामध्ये आपण थांबलो आणि इथून ओरडलं तर इथं गेलेला साऊंड वेव जी आहे ती इथं गेलेली साऊंड वेव आपल्यापासनं आणि ती रिफ्लेक्ट झालेली म्हणजे दोन्ही डिस्टन्स हे टोटल डिस्टन्स आलं 34.4 मीटर. त्यामुळे जायला जेवढं डिस्टन्स लागलं तेवढंच यायला लागलं. म्हणजे हाफ ऑफ दॅट घेतलं तर हाफ ऑफ दॅट एवढ्या दोघांमधलं डिस्टन्स पाहिजे. 34.4च्या निम्मा म्हणजे 17 दोन्ही 34 म्हणजे 17.2 मीटर. दोघांमध्ये मिनिमम एवढं अंतर असेल तर जे काय रिफ्लेक्ट होणारं साऊंड आणि जो काय ओरडतो म्हणजे ओरिजिनल जो काय ऑब्झर्वर आहे त्या दोघांमधला डिस्टन्स जर 17.2 मीटर मिनिमम तेवढं पाहिजे. तसं जर असेल तर आपल्याला इको ऐकू येतो. इको. पुढचं ऐकायचं रिव्हर्बरेशन. हे जर डिस्टन्स 17.2च्या आसपास जर असेल तर इको ऐकू येतो. आणि ते जर 15 दॅट डिस्टन्स इज लेस दॅन 15 मीटर तसं जर असेल तर रिव्हर्बरेशन म्हणजे काय बघू आपण. दिस फिनॉमिनॉन ते जर डिस्टन्स ऑब्झर्वर आणि रिफ्लेक्टिंग सरफेस दोघांमधलं डिस्टन्स ते 17.2 म्हणजे 17च्या आसपास 17-17.5च्या आसपासपेक्षा कमी असेल. आणि ते फारच कमी म्हणजे किती लेस दॅन 50 ऑर लेस दॅन 50. दिस डिस्टन्स इज 50 ऑर लेस दॅन 50 जर असेल तर आपल्याला रिव्हर्बरेशन म्हणजे काय, आपला गेलेला साऊंड आणि रिफ्लेक्ट झालेला साऊंड हे जर डिस्टन्स 15 मीटरच्या आसपास असेल रूममध्ये पण इव्हन 15 मीटरच्या म्हणजे 15 त्रिक 45 फुटाच्या आत जर असेल 45 फुटाच्या आत किंवा हे जर 45 फुटाच्या आत जर असेल तर आपल्याला आपला साऊंड गेलेला आणि रिफ्लेक्ट झालेला दोघं मिक्स होऊन कंटिन्युअस आपल्याला असा इको ऐकू आल्यासारखा वाटेल. कंटिन्युअस इको आल्यासारखा जाणवेल आपल्याला. त्यालाच आपण म्हणतो जास्त म्हणजे हॉलमध्ये ऑडिटोरियममध्ये थिएटरमध्ये जो आवाज जो काय घुमतो बिकॉज ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रोड्यूस्ड अँड रिफ्लेक्टेड साऊंड म्हणजे इको साऊंड दोघंही मिक्स होऊन मिक्सिंग ऑफ द ओरिजिनल साऊंड अँड इको साऊंड जे मिक्सिंग होऊन असं मल्टिपल रिफ्लेक्शन होतं. आता त्या मल्टिपल रिफ्लेक्शन झाल्यामुळं वी हर्ड दी रिपीटेड साऊंड अगेन अँड अगेन. तर दॅट इज कॉल्ड रिव्हर्बरेशन. त्याला रिव्हर्बरेशन म्हणतात. तर आत्ता मी सांगितलं बोललो आपण तो गोंगाट म्हणण्यापेक्षा गोंगाट त्या टाईपचा जो आवाज येतो पुन्हा
आवाज जो घुमतो, आवाज घुमणं म्हणजे रिव्हर्बरेशन. ठीक आहे. पुढचा पॉईंट साऊंडच्या संदर्भातले बेसिक फिनॉमिनॉन. तर पुढचा एक पॉईंट आहे, शेवटचा पॉईंट बघायचा आपल्याला आता. पुढचा एक बेसिक पॉईंट आहे याच्यातला, डॉपलर इफेक्ट. फार महत्वाचं याच्यात डॉपलर इफेक्ट. थोडं एक लक्षात घ्यायचं आपल्याला. फॉर्म्युले आहेत भरपूर, ते फॉर्म्युले फक्त आपण थोडे एक टेक्निक ट्रिक सांगतो मी, लक्षात कसे ठेवायचे. त्याच्या आधी व्हॉट इज डॉपलर इफेक्ट ते बघायचं आपल्याला. डॉपलर इफेक्ट म्हणजे काय, थोडं एक लक्षात घ्यायचं. पहिल्यांदा इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी. इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. तर म्हणजे आवाज मोठा, आवाजाच्या संदर्भात आवाज मोठा होणं छोटा होणं म्हणजे इंटेन्सिटीच्या संदर्भात डॉपलर इफेक्ट नाही आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही. इट इज नॉट द अबाउट द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड. डॉपलर इफेक्ट जो आहे दॅट इज अबाउट द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड. साऊंडच्या फ्रिक्वेन्सी संदर्भात आहे, इंटेन्सिटीच्या संदर्भात नाही. हा डॉपलर इफेक्ट जो आहे तो साऊंडच्या फ्रिक्वेन्सी संदर्भात आहे, साऊंडच्या संदर्भात. आपल्याला ऑडिबल फ्रिक्वेन्सी किती असते, 20 हर्ट्ज ते 20,000 किलो हर्ट्ज ही ऑडिबल फ्रिक्वेन्सी आपली, म्हणजे आपल्या कानाला ऐकू येणारी, मानवी कानाला किंवा मानवाची जी क्षमता आहे एवढ्या क्षमतेची फ्रिक्वेन्सीचा आवाज आपण फक्त ऐकू शकतो. म्हणजे ही ऑडिबल फ्रिक्वेन्सी झाली. आपल्याला ऐकू येणारी फ्रिक्वेन्सी जी आहे त्याला ऑडिबल फ्रिक्वेन्सी म्हणतात. म्हणजे सोनिक फ्रिक्वेन्सी झाली. सोनिक, ह्या सोनिक वेव्ह झाल्या एवढ्या फ्रिक्वेन्सीच्या. याच्या मागच्या ज्या आहेत त्या अल्ट्रासोनिक आहे, अल्ट्रासोनिक. आणि याच्या पुढच्या फ्रिक्वेन्सीचे जे इन्फ्रासोनिक आहे. तर ह्या कुत्र्या मांजरांना ऐकू येतात. अल्ट्रासोनिक वेव्स कुत्र्या मांजरा प्राण्यांना ऐकू येतात. आणि ह्या ज्या सोनिक वेव्ह आपण जे ऐकतो ते ऐकू येतातच या प्राण्यांना. पण इवन अल्ट्रासोनिक वेव्स त्या प्राण्यांना ऐकू येतात, जे आपल्याला आपल्या क्षमतेच्या बाहेरचे आहे ते यांना ऐकायला येतात, अल्ट्रासोनिक प्राण्यांना. त्यामुळे त्यांना भूकंप येते किंवा काय वादळ वारं त्यांना आधी कळतं, ते सेन्सेशन होतं. आणि इन्फ्रासोनिक वेव्ह ज्या आहेत त्या कीटकांना, कीटक मुंग्या म्हणजे मायक्रो ऑर्गन नाही म्हणता येणार, हे प्राण्यांना ऐकू येतात. हे छोटे पक्षी कीटक त्यांना ऐकू येतात. म्हणजे सोनिक वेव्ह जे आहे ते आपल्याला ऐकायला येतात, प्राण्यांना ऐकायला येतात. इन्फ्रासोनिक जे आहे ते म्हणजे पक्षी कीटक यांना, त्याच्यातल्या ह्या त्यांना ऐकायला येतीलच काही, पण ह्या पण ऐकायला येतात. ठीक आहे. आपल्याला बाकीचं ते फार जास्त डीपमध्ये नाही बघायचं. तो डॉपलर इफेक्ट जो आहे तो फ्रिक्वेन्सी संदर्भात आहे. इट इज नॉट अबाउट द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड. हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. तर फ्रिक्वेन्सी संदर्भात आहे तो. इट इज अबाउट द फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी संदर्भात जरी आहे म्हणजे ऑडिबल फ्रिक्वेन्सी संदर्भात येणाऱ्या आता आपल्याला ऐकू येणाऱ्या आवाजाचा ऑडिबल फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड म्हणजे सोनिक फ्रिक्वेन्सी, सोनिक साऊंडच्या संदर्भात, त्याच्या फ्रिक्वेन्सी संदर्भात आहे. मुद्दाम बोलतोय डॉपलर इफेक्टचं थोडं बेसिक आपल्याला नीट लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा जेव्हा रिलेटिव्ह मोशन असेल तेव्हा तेव्हा म्हणजे तिथं रिलेटिव्ह मोशन असेल तरच ऐकू येईल. म्हणजे रिलेटिव्ह मोशन पाहिजे. रिलेटिव्ह मोशन म्हणजेच ऑब्झर्वर आणि सोर्स ऑफ साऊंड दोघांमधलं डिस्टन्स बदलत असेल. रिलेटिव्ह मोशन, मी इथं गोल फिरलो सर्कलवर, दोघांमधलं डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, देर इज नो रिलेटिव्ह मोशन. दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन 0 झाली. दोघांमधलं डिस्टन्स बदलत असेल, इफ देर इज चेंज इन डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर अँड source of sound, then we can say that there is a relative motion. हे एक लक्षात घ्यायचं, रिलेटिव्ह मोशन पाहिजे.
रिलेटिव्ह मोशन पाहिजे दोघांमध्ये. सोनिक वेव्स पाहिजे म्हणजे ह्या साऊंडच्या. आता परत थोडं ऐकायचं थोडं. व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. साऊंडची व्हेलॉसिटी एअरमध्ये कॉन्स्टंट राहणार आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रोपोर्शनल. फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स ऑफ साऊंड जे काय साऊंड जिथून तयार होतो, साऊंड जिथून ओरिजिनेट होतं. ट्रेनचा साऊंड जो आहे, ट्रेनची व्हिसल वाजली किंवा ट्रेनचा जो साऊंड आहे त्याची फ्रिक्वेन्सी बदलणार नाही. हे एक लक्षात घ्यायचं. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहणार आहे म्हणजे तो फक्त वेव्हलेंथ बदलणार आहे. मीडियम बदललं, मीडियमची डेन्सिटी कमी झाली किंवा बदललं किंवा मीडियम म्हणजे वेव्हलेंथ बदलणार आहे. साऊंडची फ्रिक्वेन्सी ओरिजिनल जे काय साऊंड जिथून ओरिजिनेट झाला त्याची फ्रिक्वेन्सी तीच राहणार आहे. तिथले पार्टिकल जिथून ओरिजिनेट होता ते त्याच फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होणार आहे. त्यामुळे व्हायब्रेशन तेच राहिलं, फ्रिक्वेन्सी तीच राहिली, फ्रिक्वेन्सी तीच राहणार आहे, फ्रिक्वेन्सी बदलणार नाही. हे एक बेसिक लक्षात घ्यायचं. म्हणजे वेव्हलेंथ इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. तर वेव्हलेंथ बदलू शकते, फ्रिक्वेन्सी नाही. तर डॉपलर इफेक्ट जो येतो, आता मी बोलतो सोर्स ऑफ साऊंड आणि ऑब्झर्वर दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन असेल. समजा मी इथं प्लॅटफॉर्मवर उभा आहे, ट्रेन जवळ येते. काय झालं, ट्रेन जवळ आली तर तिचा साऊंडची इंटेन्सिटी वाढणारच आहे, पण इंटेन्सिटीच्या संदर्भात नाही. जवळ आली आवाज मोठा मोठा होत जाणार, बाजूला गेली आवाज छोटा छोटा होत जाणार, त्याचा काही संबंध नाही. इथं ट्रेन जवळ आली तर ते जे दोन टून आहे त्याच्यातला डिफरन्स कमी होतो, गॅप कमी होतो. आणि लांब गेली तर दोन टूनमधला गॅप वाढत जाणार आहे. मी थोडं एक बोलतो, आवाजच काढतो मी डॉपलर इफेक्टचं बेसिक कळण्यासाठी. प्लॅटफॉर्मवर उभा आहे मी, ट्रेन अशी जवळ येते, इकडनं येऊन इकडं चालली. दोन्ही गोष्टी बोलतो मी. इथं इंटेन्सिटी बदलणार आहे आणि फ्रिक्वेन्सी बदलणार आहे. तर इंटेन्सिटीचा काही संबंध नाही, फ्रिक्वेन्सीचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. थोडा आवाजच काढतो मी. हे जर लक्षात घेतलं असेल तर साऊंडची इंटेन्सिटी वाढली, पण दोन टूनमधलं जे दोन टूनमधला गॅप जो आहे तो कमी झाला जवळ येताना, आणि बाजूला जाताना दोन टूनमधला गॅप वाढला. म्हणजे जवळ येताना जे काय दोन टूनमधला गॅप कमी झाला ती झाली ॲपरंट फ्रिक्वेन्सी हर्ट्ज बाय अन ऑब्झर्वर, किंवा बाजूला जाताना दोन टूनमधला गॅप जसा वाढत गेला ती झाली ॲपरंट फ्रिक्वेन्सी बिटवीन सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर. कधी आलं, whenever there is a relative motion between them. तर दिस ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीमध्ये बदल होत नाही, ही आभासी फ्रिक्वेन्सी झाली. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी साऊंडची तीच राहणार आहे. तर दिस ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड हर्ड बाय अन ऑब्झर्वर ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर इज कॉल्ड डॉपलर इफेक्ट. त्याला म्हणतात डॉपलर इफेक्ट. तर डॉपलर इफेक्ट आता दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशनच्या मी 2-3 केसेस लिहितो. याच्यावर सगळे न्यूमरिकल्स आहेत, 2-3 म्हणजे 5-6 केसेस लिहितो. तर दोघांमध्ये आता प्लॅटफॉर्मपासून ट्रेन माझ्याकडे येते किंवा बाजूला जाते, तर दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन होण्याचे अनेक केसेस येणार आहे. ठीक आहे, मी इथं बोलण्याऐवजी डायरेक्टच लिहितो. मी इथं दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन च्या संदर्भातल्या अनेक केसेस येणार आहे. समजा हा सोर्स ऑफ ट्रेनच्या ऐवजी मी काहीतरी व्हेकल घेतली, काहीतरी व्हेकल घेतो मी कळण्यासाठी. ही जी काय व्हेकल आहे आणि हा जो ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर व्हेकल म्हणजे सोर्स ऑफ साऊंड. ह्या गाडीचा आवाज जो का असेल, सायरन वाजवला किंवा त्याने हॉर्न वाजवला, तो हॉर्नची हॉर्न जो वाजवला तो आवाज आपण ऐकायचा आहे. तर इथं सोर्स ऑफ साऊंड
आणि याला म्हणलं ॲक्च्युली व्हेलॉसिटी ऑफ दी साऊंड आणि व्हेलॉसिटी ऑफ द सोर्स ऑफ साऊंड म्हणा. गाडीची व्हेलॉसिटी म्हणजे साऊंडची व्हेलॉसिटी येणार आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्झर्वर. मी 2, 3, 4, 5, 6 केसेस घेतो. मुद्दाम सगळं लक्षात कसं घ्यायचं त्यासाठी ह्या केसेस काढून राहिलो मी. थोडं एक लक्षात घ्यायचं आपण. केसेस लक्षात घ्यायचे आपल्याला. कळण्या इतकं काढतो मी. 6 केसेस लिहायच्या मला. 6, 7, 8 केसेस लिहायच्या खऱ्या, पण आत्ता 2, 3 दोन्ही 6 केसेस, 2 केसेस एकत्र लिहितो मी. इथं सोर्स ऑफ साऊंड म्हणजेच व्हेकल जी आहे ती त्याच्या व्हेलॉसिटीला म्हणलं मी VS. व्हेकल थांबलेले म्हणजे साऊंड थांबलेली म्हणजे गाडी थांबलेली, त्याचा हॉर्न थांबलेला आहे. तेव्हा व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड म्हणा किंवा सोर्स ऑफ साऊंड जो आहे तो रेस्टला आत्ता इथं 0ला आहे. आणि आता हा इथं ह्या डायरेक्शननी येतो, ह्या डायरेक्शननी येतो. थोडं कलरमध्ये मला दाखवायचं आहे. velocity of the sound it is at rest. हा जो येऊन राहिला हा याची व्हेलॉसिटी आत्ता रेस्टला नाही म्हणला मी, तो इकडे येतो. ही पहिली केस घेणार आहे आपण. नंतर बाजूला जाणारी ह्या कलरने दाखवतो मी, ती दुसरी केस घेणार आहे. 2 केस इथं काय करणार आहे, हा ऑब्झर्वर जो आहे तो रेस्टला ठेवला मी आणि सोर्स जो आहे तो मूव्ह होतो, इकडं जाणारा आणि इकडं जाणारा, अशा 2 केसेस येणार आहे. इथं दोघंही मूव्ह होतात. व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्झर्वर आणि व्हेलॉसिटी ऑफ द सोर्स दोघंही. पहिली केस जी आहे ती जवळ येण्याच्या केसेस बोललो मी. ही जवळ येण्याची केस होईल आणि ही बाजूला जाण्याची केस होईल. हे नीट लक्षात घ्यायचं आपल्याला. त्याच्यावरनं आता आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले लिहायचे आहे. मेकॅनिकली थोडे ट्रिक्स लक्षात घ्यायचे आहे, ट्रिक्स लक्षात घ्यायचे आहे. तर ॲपरंट फ्रिक्वेन्सी आणि रिअल फ्रिक्वेन्सी म्हणजे सोर्स ऑफ साऊंडची फ्रिक्वेन्सी. ॲपरंट फ्रिक्वेन्सी आणि रिअल फ्रिक्वेन्सी. ॲपरंट फ्रिक्वेन्सी आणि रिअल फ्रिक्वेन्सी लिहिण्याचं टेक्निक, लिहिण्याची मेथड लक्षात घ्यायची म्हणजे फॉर्म्युले आपल्याला लक्षात येतील, ट्रिक्स कळल. velocity of the sound, velocity of the sound त्याला V म्हणलं मी. फरक काय नाही पडला. तर ॲपरंट फ्रिक्वेन्सी आणि रिअल फ्रिक्वेन्सी काय होईल, आता V कॅन्सल झाला म्हणजे ती सारखीच येईल, पण ती सारखी येत नाही. आत्ता इथं रिलेटिव्ह मोशन दाखवले मी. तर पहिली केस आहे, सोर्स ऑफ साऊंड थांबलेला आहे आणि ऑब्झर्वर जवळ येतो. ऑब्झर्वर जवळ येतं म्हणजे काय झालं, ॲपरंट फ्रिक्वेन्सी जी आहे त्याला ऐकले म्हणजे आभासी जे काय फ्रिक्वेन्सी ती मोठी म्हणजे जास्त ऐकू येईल, जास्त फ्रिक्वेन्सीचा आवाज येईल, फ्रिक्वेन्सीचं जास्त असेल. ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन रिअल फ्रिक्वेन्सी. त्यामुळे इथं केसेस नीट बघायच्या. हे जे लिहिलेलं आहे मी, पहिली केस जवळ येण्याची केस लिहिणार आहे मी, इथं किंवा इथं किंवा इथं पण जवळ येण्याची केस आधी लिहिणार आहे आणि नंतर मग बाजूला जाण्याची केस लिहिणार आहे. तर हे सारखंच आता इथं हे आहे तेच राहिलं, आहे तसं लिहून ठेवलं मी, काहीच नाही केलं. हे आहे ते हां, फक्त आता जवळ येत असेल, हा जवळ येत असेल तर त्याची ऐकलेली फ्रिक्वेन्सी जास्त येईल म्हणजेच V0 येईल. V0 म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्झर्वर. हा झाला पहिली केस, जवळ येण्याची केस. ऑब्झर्वर इज मुव्हिंग टुवर्ड दी सोर्स ऑफ साऊंड. त्यामुळे अपरंट फ्रिक्वेन्सी हर्ड बाय अन ऑब्झर्वर वाढणार आहे म्हणजे जिथं जर ते प्लस केलं तर हे टोटल फॅक्टर वाढणार आहे. आणि तो जर बाजूला जात असेल तर ॲपरंट फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे. हे साईन किंवा हा कलरिंग थोडं लक्षात घ्यायचं. तर हे झाल्या 2 केसेस. जवळ येण्याची केस मी पहिल्यांदा लिहिली आणि लांब जाण्याची केस बाजूला लिहिली.
जवळ येत असेल तर हे वाढ जे होण्यासाठी ॲपरंट फ्रिक्वेन्सी जे आहे ते रिअल फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त येण्यासाठी हा प्लसच फॅक्टर लागणार आहे, इथं प्लसच लागणार आहे. आणि बाजूला जाताना कमी होणार आहे म्हणजे मायनस लागणार आहे. दोन केसेस एकत्र लिहिले आम्ही. तर सेम बेसिकनुसार आता इथं लक्षात कसं घ्यायचं मी बोललो. जवळ येण्याची केस इथं सोर्स ऑफ ऑब्झर्वर मूव्ह होत होता. सोर्स ऑफ म्हणजे ऑब्झर्वर मूव्ह होत होता. सोर्स ऑफ साऊंड रेस्टला होता. हा रेस्टला होता, हा मूव्ह होत होता. तिथं लिहिलेलं आहे मी, तरी पण नसेल कळत. आता इथं हा मूव्ह होतो, हा रेस्टला आहे, जागेवर आहे. इथं दोघंही मूव्ह होतात. हे बाण केलेले मी, बाणावरनं लक्षात येतं कोणाची मोशन आहे कोणाची नाही, तरी शब्द लिहिले मी. तर इथं आता नीट ऐकायचं. हा रेस्टला आहे, ऑब्झर्वर रेस्टला आहे. सोर्स ऑफ साऊंड जो आहे तो मूव्ह होतो. पहिल्यांदा जवळ येण्याची केस. तर हे जवळ येण्याची काय होणार आहे, ॲपरंट फ्रिक्वेन्सी हर्ट्ज बाय अन ऑब्झर्वर वाढली पाहिजे. त्यामुळे इथं जे आहे ते मायनस जर केलं हे सोर्स ऑफ साऊंडचं, तर हा फॅक्टर कमी झाला म्हणजे टोटल ॲपरंट फ्रिक्वेन्सी हर्ट्ज बाय अन ऑब्झर्वर वाढणार आहे. इथं मायनस येणार आहे, मायनस जवळ येण्याची केस. हे बाण कलर कॉम्बिनेशन आणि मी मागशी लिहून ठेवलेलं कळत असेल. आणि हा बाजूला जात असेल तर कमी होणार, आणि कमी होण्यासाठी हा खालचा फॅक्टर वाढला पाहिजे. म्हणजे हा काय येणार आहे, हा काय येणार आहे, हे मगाचं केस झाली, हे लांब जाण्याची केस, हे झालं मायनस, प्लस मायनस. आणि आता दोघंही जवळ येत असतील, पहिल्यांदा जवळ येण्याची केस लिहितो आपण सगळ्या ठिकाणी. दोघंही जवळ येत असेल तर याची जवळ येण्याची केस म्हणजे हे झालं, आणि याची लांब जाण्याची जवळ येण्याची केस म्हणजे हे झालं. त्यामुळे हे व्ही मायनस व्ही एस. लक्षात कसं घ्यायचं मी ते बोललो. 6 केसेस बोललो, याच्यावर प्रॉब्लेम्स आहे, न्यूमरिकल्स आहे. हे थोडं एक टेक्निक लक्षात घेतलं मी लिहिलेलं, किंवा कधी वाढतं कधी कमी होतं, डॉपलर इफेक्टचा बेसिक कळत असेल तर ह्यानुसार आपल्याला त्या इन्स्टंटला ते फॉर्म्युले लक्षात घेता येईल. जवळ येण्याच्या केसेस जवळ येण्याच्या केसेस हे झालं, आणि लांब जाण्याच्या केसेस हे जवळ येण्याची केस लिहिली मी आत्ता. हे प्लस आणि हे मायनस म्हणजे जवळ येण्याची केस लिहिली. हे दोन्ही लांब जात असतील, दोघंही मूव्ह होत असतील, तर करस्पॉन्डिंग हे मायनस आणि करस्पॉन्डिंग हे प्लस. तर हे झाल्या दोन केस एकत्र, ह्या दोन एकत्र, ह्या दोन एकत्र, 6 केसेस. तर डॉपलर इफेक्टच्या 6 केसेस. अजून बऱ्याच केसेस आहेत. रिलेटिव्ह मोशन कधी येईल, ऑब्झर्वर सोर्स ऑफ साऊंड थांबलेला आहे, ऑब्झर्वर ही पहिली केस, ही दुसरी केस, पहिल्या दोन एकत्र लिहिल्या, ही तिसरी केस, ही चौथी केस, तिसरी आणि चौथी इथं लिहिलेली, ही 5वी केस, आणि ही 6वी केस. 6 केसेस लिहिल्या. याच्यावर प्रॉब्लेम्स आहे, आपल्याला अजून लिहिता येईल. ऑब्झर्व म्हणजे सोर्स ऑफ साऊंड मूव्ह होतं आणि ऑब्झर्वर मूव्ह होतं. म्हणजे गाडी ज्या दिशेने चालली त्याच दिशेने त्याच्या पाठीमागनं ऑब्झर्वर जात असेल. दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन असेल, मग दोघांमधलं अंतर कमी बदलत असेल. ऑब्झर्वर फॉलोज दी सोर्स ऑफ साऊंड. तर ही एक केस होईल. नीट बघितलं तर ही एक केस झाली. दोघंही एका दिशेने चालले, ऑब्झर्वर जवळ चालला. दोघंही एका दिशेने चालले, याचा स्पीड जास्त आहे, दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन झाली. तर सोर्स ऑफ साऊंड फॉलोज बाय ऑब्झर्वर, किंवा ऑब्झर्वर फॉलोज सोर्स ऑफ साऊंड, अशा पुढच्या केसेस येतील. पण त्याच्यावर आपल्याला फार नाही आहे, प्रॉब्लेम्स याच्यावर असतील, हे लक्षात घ्यायचं. एकतरी प्रॉब्लेम असतो परीक्षेला, MCQs. तर इथं आपण बेसिक टॉपिक जे आहे साऊंड वेव्हच्या संदर्भातलं सर्व संपवलं.
आता पुढचं आपल्याला साऊंड वेव्ज म्हणजेच ॲक्च्युली मेकॅनिकल वेव्जमधले लॉन्जिट्युडनलमधला साऊंड म्हणजे मेकॅनिकल वेव्हचे जे दोन टाईप आहे, ट्रान्सवर्स आणि लॉन्गिट्युडनल. तर लॉन्गिट्युडनल वेव्हचं आणि त्यातल्या त्यात साऊंड वेव्हचं संपवलं आपण. आता आपल्याला पुढचं राहिलेलं याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे 12वीशी रिलेटेड. ते जे काय साऊंडशी रिलेटेड पॉईंट्स होते ते आपण इथं रिकवर केलं. आता याचा पुढचा सेकंड सेक्शन आहे. पार्ट दुसऱ्यामध्ये आपण याचे MCQ सोडवणार आहे आणि त्याच्यानंतर मग याच्याशी रिलेटेड पुढचा कंटिन्यू टॉपिक सुरू करणार आहे. तर इथंच थांबतो मी. थँक्यू.